मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. येत्या 2 मार्चला आली आहे होळिका. मग या दिवशी होळी पूजन आहे ते करावं का? कारण 3 मार्चला आला आहे चंद्रग्रहण. मग या दिवशी जी होळी आहे ती कधी करावी? भद्रा नक्षत्र आहे, मग काय करावं? यासोबत जी चंद्रग्रहण आहे त्या चंद्रग्रहणाला काही नियम आहेत का? ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी कोणकोणते नियम पाळावे? जे वृद्ध आहेत त्यांनी कोणकोणते नियम पाळावे? घरात लहान मुलं आहेत, काही नियम आहेत का? कारण या दिवशीचं चंद्रग्रहण खास आहे. कारण या दिवशी कर आले आहे. कारण होळीच्या दुसऱ्या दिवशी कर येते आणि दरवर्षी होळीच्या नंतर रंगपंचमी येत असते. पण या दिवशी आला आहे चंद्रग्रहण. मग हे चंद्रग्रहण खास आहे कारण या दिवशी कराच्या दिवशी हे ग्रहण आलं आहे. मग काही नियम आहेत, त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. मग जे ग्रहण आहे ते कधी सुरुवात होणार आहे, सूतक काय, वेळ काय, वेद काय, त्या किंवा काही नियम आहेत ते कसे पाळावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026ला असणार आहे. आणि जी होळी आहे ही होळी 2 मार्चला असणार आहे. मग त्यामुळे होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध येत नाही. होळीचं पूजन आपल्याला 2 मार्चला करायचं आहे, पण जे चंद्रग्रहण आहे ते 3 मार्चला आलेलं आहे. मग जो चंद्रग्रहणाचा कालावधी आहे तो काय आहे? जो वेद आहे तो कधीपासून पाळायचा? चंद्रग्रहणाची जी समाप्ती आहे ती कधी आहे? चला ते जाणून घेऊ. मंडळी, चंद्रग्रहण आहे हे 3 मार्च 2026ला फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:59 उगवणार आहे. तर ग्रहण दुपारी 3:20 सुरू होणार आहे. जे ग्रहण आहे हे ग्रहण सुरू होणार आहे आणि जी ग्रहणाची मुक्ती आहे ही 6:47 संपणार आहे. यामुळे यावर्षी भारतामध्ये 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:59 पासून चंद्रग्रहण दिसणार आहे आणि जो ग्रहणाचा कालावधी आहे तो संध्याकाळी 6:47 पर्यंत असणार आहे. मग यासोबत जे वेद आहे किंवा जे सूतक आहे ते कधी आहे तर ते सकाळी 6:20 पासून सुरू होणार आहे. आता गर्भवती महिला असतात. आता अनेक जण सांगतात की गर्भवती महिलांनी जे ग्रहण आहे ते ग्रहण पाळावं. पण महिलांनो, तुम्हाला खूप त्रास होत असेल, बेड रेस्ट असेल, तुमचा 9th मंथ सुरू असेल, तुम्हाला अगदी बसता येत नसेल, उठता येत नसेल, तर तुम्ही ग्रहणाचे नियम नाही पाळले तरी चालेल. पण काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागणार आहेत. अगदी तुम्हाला उठता येत नाही. प्रत्येकजण सांगतात, आपल्या सासूबाई, आपल्या आजी, काकू, ज्याही आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत ते सांगत असतात की ग्रहणाच्या काळात झोपू नको, लोळू नको, बाळ तसंच होईल. पण तसं काही नसतं. तुमची तब्येत ठीक नसेल, तुमच्या आरोग्याला काही समस्या असतील तुम्हाला, तर तुम्ही हे ग्रहण पाळलं नाही तरी चालेल. पण या दिवशी तुम्हाला चुकू नये. ज्या धारदार वस्तू आहेत त्यात घेऊ नका, काही वस्तू कट करू नका, भांडी घासू नका, पायाला आढी मारू नका. यासोबत शक्यतो या दिवशी काही कापणे, चिरणे सुद्धा तुम्हाला वर्ज्य आहे. पण तुम्हाला किंवा तुमच्या बाळावर काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला त्याचं पालन करणं आद्य कर्तव्य आहे. मग या दिवशी तुम्ही बसू शकतात. अगदी तुम्हाला बसता येत नसेल तर तुम्ही लोळू शकतात. या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे, अनेक स्तोत्र वाचायचे आहे. पण चुकू नये घराच्या बाहेर जाऊन जे ग्रहण आहे ते बघू नका. आता मोबाईल आहे, मोबाईल बघायचं का? तर चुकून हुकून आपण रील्स वगैरे बघताना जे ग्रहण आहे ते तुम्हाला दिसणार आहे. मग त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुम्ही जे ग्रहण आहे ते बघू नका. आणि हातात मोबाईल घेतल्यावर आपल्याला ग्रहण 100% दिसणार आहे. मग त्या दिवशी तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या अवश्य पाळायच्या. आता ग्रहणाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये आपण अनेक वस्तू ज्या आहेत त्या ठेवत असतो. मग त्या वस्तू ज्या आहेत आपण त्या सर्व वस्तू टाकू शकतो का ग्रहण संपल्यावर? नाही. मग ग्रहण लागण्याच्या आधी किंवा वेद लागण्याच्या आधी आपल्याला तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र तोडायचं आहे. आपल्याला देवघरात तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्यानंतर दूध, दही किंवा आणखी जे मसाले असतील, काही वाळवणीचे पदार्थ असतील त्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे शिजवलेले अन्न आहे ते जास्त शिजवू नका. जेवढं अन्न लागेल तेवढंच अन्न शिजवा आणि त्यानंतर बाकीचे जे अन्न आहे ते टाकून द्या. त्यानंतर जे ग्रहणाचं मोक्ष होणार आहे किंवा ग्रहण मोक्ष झाल्यानंतर आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्ही जो स्वयंपाक आहे तो तयार करून खायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी काही सेवा, पूजा, अर्चा केली तर याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. पण या दिवशी चुकू नये, तुमची जी रोजची नित्यकर्म आहे ते तुम्हाला करायचे नाही. म्हणजे आंघोळ करून जे पूजन आहे ते करायचं नाही. ज्या वेळेस ग्रहणाचं मोक्ष होईल त्यानंतरच तुम्हाला देवाची पूजा करायची आहे.
मग काय करायचं, तर या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महामृत्युंजय जप जे आहे तो मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा आहे. आता तुमचे एखादे गुरु असतील तर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर तुम्ही आंघोळ करून किंवा नाही आंघोळ केली तरी चालेल. आता सकाळी सर्वजण आंघोळ करणारच आहेत, तर त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे किंवा अगदी हॉलमध्ये सुद्धा तुम्ही एखादं आसन घेऊन बसू शकतात. त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचा आहे, तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि तुम्ही जोही गुरुमंत्र घेतला असेल तो गुरुमंत्र तुम्हाला या दिवशी सिद्ध करायचा आहे. कारण या दिवशी जर आपण गुरुमंत्र सिद्ध केला तर आपल्याला अनेक फायदे दिसत असतात. मग या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता गर्भवती महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त ग्रंथाचं पठण करायचं आहे. आता घरामध्ये वृद्ध महिला असतील तर त्यांना सुद्धा ग्रहण पाळणं शक्य असेल तर पाळा, अन्यथा तुम्ही खूप गोळ्या घेत आहात, ग्रहण आहे, ग्रहण पाळावंच लागतं असं काहीही नाही. अगदी तुम्हाला झेपत नसेल तर वृद्ध महिलांनी झोपलं तरीही चालेल. अगदी गर्भवती महिलांना बसता येत नसेल तर तुम्ही सुद्धा झोपलं तरी चालेल, पण पायाची आडी टाकून किंवा एकावर एक पाय टाकून झोपू नका. कारण जर आपल्याला काही गोळ्या औषधी चालू असेल आणि आपण ते त्रास सहन करून जर नियम पाळत असेल तर हे चुकीचं आहे. तुम्हाला बेड रेस्ट असेल, तुमच्याकडून होत नसेल, तुमच्याकडून शक्य होत नसेल तर तुम्ही असं करू शकता. पण तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर तुम्ही जे ग्रहणाचे नियम आहेत ते पाळायचे आहे. या दिवशी जास्तीत जास्त पूजा अर्चा स्तोत्र पठण करायचे. अशा प्रकारे आपल्याला जे ग्रहण आहे हे पाळायचं आहे. अगदी साधी सोपी पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.